सुतार सर हे देत आहेत. साधारणपणे एक 80,000 विद्यार्थ्यांना ह्याचं प्रशिक्षण जे आहे ते आत्तापर्यंत दिलेलं आहे. तर त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करावं. हे आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या सर्वांसाठी खूप गरजेचं आहे. या संदर्भातलं सेल्फ डेव्हलपमेंट जे आहे ही कशा पद्धतीने आपल्या स्वतःपासून सुरू होते या संदर्भातलं हे सेशन आहे. लाईफ इन बॅलन्स. आपली लाईफ कशी बॅलन्स करायची, आपल्या लाईफचं कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट करावं याचे उत्तर आपलं मनच आपल्याला देत असतं ॲक्च्युली. तर ते उत्तर मिळण्यासाठीचं हे सेशन असणार आहे आपल्या सर्वांसाठी. मी जास्त वेळ नाही घेत, आता सरांना विनंती करतो की तुम्ही हे सुरुवात करावी. थँक्यू सर. नमस्कार सर्वांना. नाश्ता झालाय सगळ्यांचा? नक्की? कोणी राहिलंय? तरी आत्ता मिळणार नाहीये, चालू करायचं आहे. थोडा लेट झालाय पण आपण लवकर संपवूयात, अर्ध्या तासात. रेडी सगळे? एक पॉवरफुल सेशन आपण घेणार आहोत, ठीक आहे? एकच मिनिट. आता दिव्यांची ॲडजस्टमेंट जशी आपण आहे तशी एकदा बघूयात. घरी करताना वेगळ्या ह्याच्याने ते आपण सांगूयात. यश, हां नाही ह्याच्या खाली एक द्या आणि दिवा लावला तरी चालेल. येस सर, यश दिवे लावणार आहे. म्हणजे घरी सांगायला बरं आहे तुला. चलो प्रार्थनेपासून सुरुवात करूयात आपण. सर्वांनी हात जोडायचे आहेत. ओम स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. यातला स्वरूप आणि सद्गुरू हे दोन शब्द महत्वाचे आहेत. स्वरूप आणि सद्गुरू. आजच्या प्रोग्राममध्ये आपण 3 पार्ट महत्वाने बघणार आहोत. पहिलं म्हणजे काय की ही मेडिटेशन टेक्निक काय, दीपध्यान ही टेक्निक काय. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांचं नाव ऐकलंय? पेपर वाचता की नाही? सकाळ पेपर वाचता की नाही? हां. सो आपल्या यांनी श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांची ही कॉन्सेप्ट आहे लाईफ इन बॅलन्स, ठीक आहे? आणि त्या लाईफ इन बॅलन्समधला असे 48 ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेले आहेत. सो त्यातली एक ॲक्टिव्हिटी आज आपण बघणार आहोत, ठीक आहे? दुसरी गोष्ट याचे फायदे काय ते आपण बघणार आहोत. तिसरं म्हणजे लाईफ पर्पज, याचं एक चिंतन आपण करणार आहोत. लाईफ पर्पज त्याचं उत्तर हे देणार आहे, परंतु हे चिंतन सतत करत राहायचं आहे, ठीक आहे? आणि एक काही तत्व आहेत ती आपण बघणार आहोत. ओंकार कसा न चुकता गायचा आहे हे देखील आपण बघणार आहोत, ठीक आहे? रेडी आहे सगळे? ग्रेट. चालू करूयात आपण. अरे एक हे लाव. पहिला पार्ट आहे दीपध्यानमध्ये आपण जे काय करतोय तर ते काय आहे की ही अग्नीची आपण उपासना करतोय. अग्नी. आरोग्यम भास्करात इच्छेत, धनम इच्छेत हुताशनात, ज्ञानम महेश्वरात इच्छेत, मोक्षम इच्छेत जनार्दनात. धनम इच्छेत हुताशनात. हुताशन म्हणजे अग्नी, राईट? सो लक्ष्मी, अलक्ष्मी, महालक्ष्मी 3 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. धनाच्या इच्छेने आपल्याला, अग्नीच्या इच्छेने आपल्याला धन मिळणार आहे. ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे सगळंच्या सगळं देणारा आहे तो म्हणजे अग्नी, ओके? त्या अग्नीचे प्रत्येकाच्या घरात न चुकता दिवा लागतो. सो या अग्नीचं आता आपण नेमकं काय करणार, उपासना कशी करणार, हे सगळं आपण बघणार आहोत आज. सुरुवात करूयात आपण लाईफ पर्पजपासनं. हे मी फक्त काही क्यूज देणार आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, घरी जाऊन चिंतन करायचं आहे. चिंतन करायचं आहे ह्याच्यावर, ठीक आहे? प्रत्येकाच्या मनात असं असेल की माझं पर्पज वेगळं आहे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, वगैरे वगैरे. परंतु निसर्गाच्या तत्वाने काहीतरी एक लाईफ पर्पज दिलेलं आहे. तर ते काय आपण बघूयात. आपण बघणार आहोत या लाईफ इन बॅलन्समध्ये निसर्गाचं डिझाईन काय आहे, ठीक आहे? एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की हा दिवा ठेवलाय, नुसता पत्रा असला असता तर त्याच्यात तेल धारण झालं नसतं. सो तेल धारण करण्यासाठी त्याला काय करावं लागलं, खोलगट करावं लागलं, त्याच्यात तेल धारण झालं. एक मध्ये स्टँड केलंय, फिरकी केली आहे, सो दॅट
ती ज्योत उभी राहील, दिवा वात उभं राहील आणि ज्योत. हे डिझाईन ह्याचं समजून घेतल्यावर काय लक्षात येतं याचं पर्पज. तसं या निसर्गाने या शरीराचं काय डिझाईन केलंय हे डिझाईन जर समजून घेतलं तर पर्पज कळेल. सो हे निसर्गाचं पर्पज काय हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, सो ते बघूयात आपण. सो या डिझाईनमध्ये काही महत्त्वाचे पार्ट आहेत, पटापट सांगायचं आहे म्हणजे लवकर संपवायचं आहे. पहिला पार्ट आहे शरीर. या शरीरामध्ये अनेक सगळ्या गोष्टी आहेत, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, सगळं सगळं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. सो हे शरीर दिलेलं आहे. या शरीरामध्ये काय काय आहे? एक आहे शरीर, दुसरं पटापट सांगा. मन आहे, शरीर, मन, अजून काय? अजून काय? बुद्धी. येस. सो शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा हे 4 मेजर फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. इतरही भरपूर आहेत पण हे 4 आहेत. या चौघांचं इव्होल्युशन करणं, शरीराचं इव्होल्युशन, मनाचं इव्होल्युशन, बुद्धीचं आणि आत्म्याचं हे इव्होल्युशन करणं निसर्गाचं एक बेसिक तत्व आहे. जी गोष्ट इव्होल्यूट होत नाही ती गोष्ट डिसफंक्शनल होते. ॲग्रीड? सो शरीराचं इव्होल्युशन काय असेल क्विकली सांगा पटकन, ह्याच्यावर चिंतन करायचंय म्हणून आपण हे लवकर घेतोय. शरीराचं इव्होल्युशन कशात असेल? शरीराचं इव्होल्युशन आहे जिममध्ये गेलो, मसल्स बनवले, खूप जास्त फिट ठेवलं, निरोगी ठेवलं स्वतःला, तर म्हणजे इव्होल्युशन झालं का? शरीराचं इव्होल्युशन घडतं DNA मध्ये, जेनेटिकली. आत्ता पुण्यामध्ये रेव पार्टीवर काही लोक पकडली, काही मुलं वगैरे वगैरे, राईट? सो हे जे ड्रग्ज वगैरे असतात ना, याचा काय इश्यू आहे की हे डायरेक्ट जीन्सवर अफेक्ट करतं, जेनेटिकली चेंजेस होतात. बी केअरफुल अबाउट इट. केअरफुल म्हणण्यापेक्षा जाऊच नाही त्या मार्गाला, डायरेक्ट जेनेटिकली अफेक्ट होतं आहे त्याचं, राईट? सो शरीराचं इव्होल्युशन आहे जेनेटिकली. आत्ताच्या चांगल्या काही सवयी असतील, इतर कुठल्या गोष्टी असतील तर त्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतील. चुकीच्या सवयी असतील त्या काही ना काहीतरी त्या ह्याच्यातनं ट्रान्सफर होत असतात. दुसरी गोष्ट आहे मनाचं इव्होल्युशन. काय असेल मनाचं इव्होल्युशन? शरीराचं झालं, मनाचं काय असेल? एक माऊलींनी छान, ज्ञानेश्वर माऊलींनी, आपण इथे आहोत नागपूरमध्ये, प्राध्यापक राम शेवाळकर यांचं नाव ऐकलं असेल, राईट? ही अशी उत्तमोत्तम लेक्चर्स आपण ऐकायची आहेत, इतरही गोष्टी करायच्यात पण ही अशी लेक्चर्स ऐका. माऊलींनी, त्यांचं ज्ञानेश्वरीवर खूप छान आहे, माऊलींनी एक दृष्टांत दिला आहे. ज्ञानेश्वरीमधला एक दृष्टांत आहे. एक साप आहे, एक बेडूक आहे. त्या सापाने बेडकाला पकडलं. बेडूक काय करतो? मागून पकडले. बेडूक काय करतो? स्वतःला फुगवतो आणि त्यातून बाहेर यायचा प्रयत्न करतोय. सो तो साप त्याला आतमध्ये घेतोय आणि बेडूक बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळं चाललेलं असताना त्या बेडकाच्या समोरनं एक माशी उडत जाते. बेडूक काय करेल? स्वतः अर्धाचा सापाच्या पोटात गेलाय, माशी सोडतोय. आपल्या मनाची अवस्था कशी आहे माहिती आहे? जे काही दिसेल सगळं घेणं. बघा, मित्र ऋषिकेशला गेलाय आणि बंजी जम्पिंग करून आलाय. आपल्याला काय करायचंय? करायचं वाटतं ना, मनाला करावंसं वाटतं. विचार करत नाही आपण की आपल्याला खरोखर हवंय का ते, त्यातले रिस्क कुठले आहेत हे विचार करतोय का आपण, राईट? सो मनाची अवस्था आहे की जे काही दिसतंय, जे काय ऐकू येतंय, जे काय फील होतंय, सगळ्या गोष्टी हव्यात त्याला. प्रत्येक गोष्ट हवी आहे. एक आत्ता मस्तपैकी आपण ना पाणीपुरी सगळ्यांना मिळाली लेटेस्ट आता नाश्त्याला, पाणीपुरी खाल्ली, थोड्या वेळाने भेळ पण मिळाली, आता पोट भरलेलं आहे. तेवढ्याच सगळ्यांना इथे विचारलं रसगुल्ला कोणाला हवाय? पोट भरलेलं आहे तरी सुद्धा रसगुल्ल्यासाठी हात वर करू का नाही आपण, राईट? रसगुल्ला झाला त्याच्यानंतर परत एकदा विचारलं की छान फिल्टर कॉफी मिळालेली आहे, कोणाला हवी आहे? विचार करणार नाही आपण. मनाची अवस्था आहे घेणं. मनाचं इव्होल्युशन कशात असेल? घेण्यापासून देण्यापर्यंत. परंतु स्वतःकडे असं काहीतरी हवं की जे आपल्याला देता येईल. आपलं कुठलं तरी नॉलेज असेल, स्किल असेल, कुठली तरी गोष्ट हवी आहे की जी आपण देऊ शकतो. सो घेण्यापासून देण्यापर्यंत. शरीराचं झालं, मनाचं झालं. बुद्धीचं इव्होल्युशन काय असेल? क्विकली विचार. अजून ऑन करेक्ट लाईन. आपल्याला इव्होल्युशन हवंय.
कॉन्शियसनेस अगदी एकदम जवळ आहेस. मराठीत सांग. सद्बुद्धी. गुड. मी सांगतो हां. ॲब्सोल्युटली. एकदा टाळ्या होऊ द्या मित्रासाठी. खूप छान. बुद्धीचं काय असतं की त्याची ही अवस्था आहे मेंदूची. लहान मूल जरी असेल 2 दिवसांचं तरी सुद्धा ते त्याच्या अनुभवातनं काही ना काहीतरी शिकत असतं. आपण सगळं शिकत असतोय. या रूममध्ये इमॅजिन करा की आपण 100 लोक आहोत. 2 जण जागे आहेत. इथे काहीतरी इमर्जन्सी झाली आणि बाकीचे झोपलेले आहेत 98. फक्त 2 जण जागेत. काय त्यांच्याकडे ऑप्शन्स असतील? 2 लोकांकडे काय ऑप्शन्स आहेत? क्विकली. स्वतःला वाचवणं. अजून? दुसऱ्यांना जागं करणं. अजून? इमर्जन्सी अटेंड करायला गेला आणि अजून वाढली. आता सगळ्यांना लक्षात घ्या. आपल्या ठिकाणी जर 15 मिनिटं आपापसात बोलू नका. आपल्या ठिकाणी एखादा जर त्या 2 जणांच्या ठिकाणी काही म्हणजे प्राणी असले असते, कुत्रा मांजर वॉटेवर, त्यांनी काय केलं असतं? पळाले असते, स्वतःचा जीव वाचवला असता. मनुष्याने काय केलं असतं? दुसऱ्यांना जागं करा. बरोबर की नाही? राईट. सो स्वतःला वाचवणं ही झाली बुद्धी, देहबुद्धी. आणि दुसऱ्यांना जागं करणं हे काय झालं? विवेक बुद्धी. लक्षात येते? सो बुद्धीचं इव्होल्युशन कशात आहे? बुद्धी ते विवेक बुद्धीपर्यंत. लक्षात येते? त्याचप्रमाणे या समाजात काहीतरी उत्तम घडवायचंय. नीट चाललेलं नाहीये बाबा, काहीतरी उत्तम घडवायचंय. ही जबाबदारी कुणाची? सगळ्यांची नाही, अजिबात नाही. स्वतःची नाही, यंग जनरेशनची बिलकुल नाही, गव्हर्नमेंटची नाही. मी सांगतो, जे जागे आहेत त्यांची. बाकीचे झोपलेले आहेत. जबाबदारी कोणाची आहे? जे जागे आहेत त्यांची. लक्षात येत आहे? सो बुद्धीचं काय? बुद्धी ते विवेक बुद्धी. आत्म्याचं इव्होल्युशन कशात असेल? हा, आत्मचिंतन कशासाठी? बरोबर आहे. कशासाठी? जागृत होण्यासाठी, जागे राहण्यासाठी. बरोबर आहे. आणखीन विचार करतायत आणि उत्तर देतायत, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे विचारच करायचं, हे चिंतनच आपल्याला करायचंय. आणि आता हे सगळे चारीच्या चारी गोष्टी कशा करायच्यात ते आपण बघणार आहोत. आत्म्याचं जेव्हा कोणी जातं, आपण काय लिहितो? व्हॉट्सअपवर काय मेसेज पाठवतो आपण? RIP. अजून? श्रद्धांजली. अजून? शांती वगैरे ते भाषांतर झालं. आपण लिहितो, आपल्या ह्याच्यात म्हणतात की सद्गती लाभो. सो ही जी गती आपल्याला काय हवी आहे? सद्गती. हे जे सगळे आपले इंद्रिय आहेत, हे जे शरीर आहे, तर विचार करा, आतमध्ये जो मालक बसलाय, तर सध्या हे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हे सगळंच्या सगळं त्याच्या डिस्पोजलला दिलेलं आहे. काहीतरी कार्य करण्यासाठी, हे पर्पज साध्य करण्यासाठी दिलेलं आहे. हे शरीर हे त्याचा गुलाम आहे की आपण त्या शरीराचे गुलाम आहोत? सध्या काय अवस्था आहे? या इंद्रियांचे आपण गुलाम आहोत. ते जसं डिमांड करतायत त्या पद्धतीने आपल्याला हव्यात गोष्टी. लक्षात येते? सिच्युएशन काय हवी आहे? आपण जे सांगू ते त्यांनी करणं. आमच्या म्हणजे इथे सकाळमध्ये खूप छान उदाहरण आहे. एक प्रभुदेसाई मॅडम म्हणून आहेत. अशी अवस्था होती, पटकन सांगतो एका मिनिटात, की अगदी म्हणजे त्यांचं हाडं तुटत होती आपोआप. असा काहीतरी एक दुर्धर आजार त्यांना झालेला होता. संचेती, पुण्यातलं अगदी प्रख्यात हॉस्पिटल आहे वगैरे, त्या तिथं गेल्या. त्यांनी सांगितलं की व्हीलचेअरवरच बसावं लागेल. आणि अचानक एकदम आर्मी बॅकग्राऊंड वगैरे एकदम, आणि अचानक असं झालं की व्हीलचेअरवर नॉट पॉसिबल. 1-1.5 वर्ष कसं बसं काढलं. एके दिवशी त्यांनी, आणि एकाच ह्याला 2-2, 3-3 फ्रॅक्चर्स. एके दिवशी त्यांनी ठरवलं की हे बास झालं, व्हीलचेअर सोडली आणि ठरवलं की हे एव्हरेस्ट क्लाइंब करायचं. एव्हरेस्ट.
बाकीच्यांनी सुरुवातीला असंच ह्याच्यात घेतलं की आता काय ठीक आहे असेल, आठवड्याभरात जाईल हे निघून. त्यांनी सुरुवात केली चक्क इमिजिएटली, जे होईल ते होईल. या मधल्या प्रोसेसमध्ये आणखीन एकदा काही ब्रेक वगैरे झाले, सगळं झालं, ओव्हरकम केलं. 4 ते 5 वर्ष खडतर ट्रेनिंग घेतलं आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला झाल्या ज्या की एव्हरेस्टवर गेल्या, हा दुर्धर आजार असून देखील. त्यांनी काय केलंय विचार करा, की या शरीर इंद्रिय यांना काय केलंय, ऑर्डर दिलीये, आपल्या डिस्पोजलला ठेवलंय आणि मला काय हवंय हे साध्य करण्यासाठी त्यांना सांगितलंय. आज आपण मनाला हवंय मनोरंजन, जर मोबाईलवर आपण कंटिन्युअसली बघत बसलो, आपण त्या मनाचे गुलाम झालो की नाही झालो. डोळ्यांना सतत काहीतरी नवीन बघायला हवंय, सतत काहीतरी खायला हवंय. आपण आपली एनर्जी, आपला वेळ, आपले सगळी रिसोर्सेस आपण या गुलामगिरीत घालवतोय की नाही. एका अर्थाने लवकरात लवकर जागं व्हायचंय, समजून घ्यायचंय. क्लिअर आहे? ठीक आहे. सो ही इव्होल्युशन अर्धवट ठेवत नाही, पूर्ण एक लाईन कळली पाहिजे आपल्याला की कुठे जायचंय. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय उपभोग घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. आपल्याला फक्त देवदेव करायचं नाहीये आणि आपल्याला फक्त पैसा पैसा करायचा नाहीये. या दोहोंचा बॅलन्स म्हणजे लाईफ इन बॅलन्स आहे. लक्षात येत आहे? या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स आपल्याला हवाय. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला आनंद घेता यायला हवा. त्यासाठी आपल्याला आपलं पोटेन्शियल वाढवायचंय. हे शरीर एक एनर्जी निर्माण करणारं, एनर्जी प्रोड्यूस करणारं डिव्हाइस पकडा. जे काही आपण खातोय निसर्गातनं, जे काही मिळतंय आपल्याला, निसर्गात एनर्जी अबंडन्स आहे. पण हा दिवा पेटवण्यासाठी मी डायरेक्ट एनर्जी अशी घेऊ नाही शकत. त्याचं कन्व्हर्जन, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं, मग ती गोष्ट आपल्याला युजेबल फॉर्ममध्ये येणार आहे. सो ही एनर्जी अबंडन्स आहे, परंतु प्रत्येकाला टाइम लिमिटेड दिलेला आहे. ठीक आहे, टाइम लिमिटेड दिलेला आहे. सो हा लिमिटेड टाइम आणि अनलिमिटेड एनर्जी ह्याचं मॅक्झिमायझेशन म्हणा किंवा ऑप्टिमायझेशन म्हणजेच स्पिरिच्युअलिटी किंवा म्हणजेच आपली शास्त्र आपल्याला देणार आहेत. आणि हेच डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे यांनी काय केलेलं आहे, यांनी काय केलंय की आपलं आयुर्वेद आहे, योगा आहे, आपली सगळी शास्त्र आहेत, वेद आहेत, भगवद्गीता आहे, उपनिषद आहेत, या सगळ्या गोष्टींमधनं यांनी केलेलं आहे की ही 48 ॲक्टिव्हिटीज काढून दिलेल्या आहेत. एक आयुर्वेदाचा पूर्णच्या पूर्ण कुणी अभ्यास केला, ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांना सांगितलं की 10 अशा गोष्टी मांडून द्या, टॉप 10 की ज्या युजफुल ठरतील. किती डीप अभ्यास लागेल की नाही, त्याच्यासाठी वेळ लागेल. आपल्याला हे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी अतिशय रेडीमेड फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. एक लाईफस्टाईल दिलेली आहे की जेणेकरून आपलं शरीर, मन, बुद्धी, आत्मा ह्याचं इव्होल्युशन होत राहील, आत्मिक प्रगती घडत राहील आपली. आणि पुढे जाऊन असं वाटणार नाही आय विश आय वुड नो, मला हे आधी कळलं असतं तर, असं वाटणार नाहीये. हे चालत राहील, चालत राहील, चालत राहील. क्लिअर होत आहे? ग्रेट. सो मला वाटतं हे झालेलं आहे. सो हा सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, आपल्याला आनंद घ्यायचा आहे. लक्षात ठेवा. हा आनंद घेत मंदिरात गेलो, प्रसाद मिळाला, स्वतःच खाऊन टाकतो का आपण? काय करतो? काय करतो? वाटतो ना. तसा हा आनंद मिळालाय, तर हा आनंद स्वतः घेत घेत आपल्याला इतरांना वाटायचा आहे, वाटता यायला पाहिजे. आणि ॲट द सेम टाइम हा वाटत वाटत ही सगळी प्रोसेस करत 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 आपल्याला त्या आनंदाचा सोर्स व्हायचंय. सो हे जे नॅचरल लाईफ पर्पज आहे याच्यावर विचार करा. आपलं नॅचरल लाईफ पर्पज आणि आपल्या स्वतःचं लाईफ पर्पज हे अलाइन जेव्हा होईल तेव्हा बाहेर येईल. ठीक आहे. वेळ घालवू नका. आपल्या ह्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणतोय आपण की एक मानवी आयुष्याचा साकल्याने विचार केल्यावर त्याला काय हवंय हे सर्व आहे. अभ्यास करायचा आहे आणि क्विकली आपल्याला जायचंय. वेळ कमी आहे. राईट. जसं मगाशी म्हटलं तसं त्या जो काही बेडूक आहे त्याला जे काही पकडलेलं होतं तसं काळरूपी सर्पाने आपल्याला कुठपर्यंत पकडलंय, कुणाला कमरेपर्यंत धरलेलं आहे का कुणाला गळ्यापर्यंत धरलेलं आहे हे माहीत नाहीये. वेळ कमी आहे, वेळ लिमिटेड आहे. नको त्या गोष्टींमध्ये प्लीज वाया घालवू नका. स्वतःचं तर घडवायचंय, इतरांचंही आपल्याला घडवायचंय भविष्य. ठीक आहे. चला. सो हे लाईफ पर्पजचं मला वाटतं क्लिअर झालं. याच्यावर विचार करायचा आहे. त्या आनंदाचा सोर्स आपल्याला व्हायचंय.
आणि आपलं आधी साध्य करायचंय, मग इतरांना. स्वतःचा दिवा आधी चेतवायचा आहे आणि मग इतरांचा दिवा चेतवायला जायचंय. ठीक आहे, डन. आता आपण येऊयात दीपध्यानाकडे. दीपध्यानाचे फायदे आपण बघूयात की ते कसे करायचे आहेत आणि काय करायचं आहे. चला, एक मेडिटेशनची टेक्निक आहे. हे सगळंच्या सगळं साध्य करण्यासाठी काही चिंतन घडावं लागेल, काही अभ्यास करावा लागेल, राईट. आणि ते अभ्यास करत करत, हे चिंतन करत करत, हे मेडिटेशन आपण जेव्हा करतो त्या गोष्टी हळूहळू हळूहळू हळू मुंगीच्या पावलाने घडत राहतात. ठीक आहे, मध्ये सोडायचं मात्र नाहीये. चलो, सो आता दीपध्यान आपण करणार आहोत. काय करतोय आपण? दिव्याकडे 5 मिनिटं पाहणार आहोत आणि त्यानंतर 5 मिनिटं ओमकार गाणार आहोत. ठीक आहे, सो काय फायदा असेल पहिला? पटापट सांगा. पहिला फायदा काय असेल? कॉन्सन्ट्रेशन. ॲब्सोल्युटली. कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही असा, कॉन्सन्ट्रेशन नसेल, प्रगती होईल का हो? वर जाता येईल का आपल्याला? अभ्यास व्यवस्थित होईल का? आज मिनिट 1.5 मिनिटापेक्षा पुढे कॉन्सन्ट्रेशन आहे का आपल्या कुणाचं? खरं खरं सांगा, राईट. ते रील्स पण 2-3 मिनिटांचे असतील तर आपण स्किप करतोय, राईट. सो आपल्याला काय हवंय? कॉन्सन्ट्रेशन. त्याचा हा अभ्यास आहे आणि एक करायची, त्याचा वन ऑफ द उपयोग आहेत. असे अनेक उपयोग आहेत, आपण 3-4 फक्त बघूयात. दुसरा उपयोग काय असेल? पटकन. शांती होणं. येस, अति शांती आत्ताच्या आत्ता आपण झाल्यानंतर लगेच अनुभवणार होतो पण. येस, अजून अजून येस, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. मी सांगतो ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. पहिलं काय? कॉन्सन्ट्रेशन. दुसरी गोष्ट आहे झोपेची क्वालिटी वाढते. आज काय झालंय की विचार करा की झोप कुणाची पूर्ण होतीये? मोबाईलच वाजेल, हॉर्नच वाजेल, काहीतरी होईल आणि ती झोप अपुरी होतीये. झोपेमध्ये अल्फा, बीटा, डेल्टा अशा वेगवेगळ्या स्टेजेस असतात, त्या सोडून डेल्टा ही जी फेज आहे, डीप स्लीप ही जी फेज आहे, ह्याची क्वालिटी वाढवायची आहे. या फेजमध्ये 2 गोष्टी घडत असतात. पहिली गोष्ट घडते ती म्हणजे शरीर स्वतःहून स्वतःला हील करतं, स्वतःहून स्वतःला बरं करतं, ही गोष्ट घडते. दुसरी गोष्ट घडते म्हणजे कम्युनिकेशन. सो हा जो प्रोग्राम आहे आपला लाईफ इन बॅलन्स, आणि त्यातला हा सोम प्रोग्राम किंवा दीपध्यान, राईट. सो हा 5 ट्रॅकचा प्रोग्राम आहे, आपण एकच बघणार आहोत आणि बाकीच्या गोष्टी आपण बघूयात की कसं करता येईल. सो हा जो प्रोग्राम आहे तर हा मेनली फोकस्ड आहे कम्युनिकेशन विथ द सेल्फ. स्वसंवादासाठी हा फोकस्ड आहे. स्वसंवाद, हा स्वसंवाद आपल्याला साधायचा आहे. ठीक आहे, म्हणून आपण पहिला शब्द काय बघितला होता? स्वरूपाय नमः. स्वरूप, तो ओंकार काय, तो स्वरूप काय, हे ओळखायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सो स्वरूप. सो ही जी झोप आहे तर ही झोप आपल्याला क्वालिटी स्लीपमध्ये बदलायची आहे. क्वालिटी स्लीप आपल्याला व्हायला पाहिजे. इथे स्त्रिया मोठ्या संख्येने दिसत आहेत. पहिला इम्पॅक्ट आणि पहिला बदल स्त्रियांना फार लवकर कळतो, राईट. जर महिनाभर पण नाही लागणार. जर हे रेग्युलर करून बघितलं तर डायरेक्ट इम्पॅक्ट या क्वालिटी स्लीपवर होईल. सॉरी, लक्षात येते? सो ट्राय करून बघा क्वालिटी स्लीप. आणि हे असं का म्हणतोय तर तिसरा फायदा आपण तिकडे येऊ. असं का होत असेल याचा तिसरा फायदा पटकन सांगा. एक आहे झोप, दुसरं कॉन्सन्ट्रेशन आणि तिसरं स्ट्रेस कमी होणं. ॲब्सोल्युटली. अजून स्थिर होणं. येस, मी सांगतो हॉर्मोनल बॅलन्स. काय आहे? हॉर्मोनल बॅलन्स. मी स्त्रियांसाठी का म्हणालो, इथे आहेत सगळ्या. मेन्स्ट्रुएशन सायकल बद्दल बोललो तर चालेल? हॉर्मोनल बॅलन्स का बरं असं म्हणालो तर पुरुषांना काय असतं की 2 हॉर्मोन्सवर सरळ सोड त्यांचं वय वर्ष 12-13 ते 70-80 पर्यंत त्यांचं काम चालत राहतं. स्त्रियांना मात्र 8 वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी बॅलन्स करायचे असतात. आयुर्वेदामध्ये अग्नी असं म्हटलंय, हॉर्मोन्स 8 वेगवेगळ्या. आपल्या मॉडर्न सायन्समध्ये आणखीन जास्त आहेत. 8 वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी आपल्याला बॅलन्स करायचे असतात. स्त्रियांना नीट ऐका की निसर्गाने एक ऑलटुगेदर वेगळी जबाबदारी दिलेली आहे. ती म्हणजे एक वेगळा जीव जन्माला घालण्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि या गर्भाशयाचं सगळंच्या सगळं आरोग्य कशावर अवलंबून आहे? हॉर्मोनल बॅलन्स. तो इम्बॅलन्स झाला की काय काय होते आपल्याला कळतंय. आज Tier 2 सिटीजमध्ये गेलो तिथे देखील IVFचे सेंटर्स ओपन झालेले आहेत. काय गरज पडावी? लक्षात येते?
सो हे हॉर्मोनल बॅलन्स आता कसा साधणार आपण? आपल्याला वाटतं खाणं पिणं असेल, इतर सगळ्या गोष्टी असतील, त्या तर आहेतच, परंतु आपल्याला बघायचं आहे की हे हॉर्मोनल बॅलन्स, हे जे गर्भाशयाचं जे काही आपल्याला आरोग्य जे काही मेंटेन करायला दिलंय, त्यासाठी आपल्याला ही गोष्ट बघायची आहे. आता हे काय काय होत असतं मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये? गर्भाशयाचं इनर लाइनिंग कोलॅप्स होत असतं आणि शरीराच्या बाहेर जात असतं. नॅचरल प्रोसेस आहे. 48, 70, 72 तास जे काही लागत असतील ते. आपल्या शरीराचे सगळेच्या सगळे कारभार जे म्हणतो ना आपण, वायूवर चालतात. वेगवेगळे वायू ॲक्टिवेट असतात. आपण प्रसाद दाखवतो किंवा नैवेद्य दाखवतो बघा, ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः. आठवतंय? माहिती आहे? सो हे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 वेगवेगळे वायू आहेत आणि हे वायू सतत ॲक्टिवेट असतात. मी बोलतोय, वेगळा वायू ॲक्टिवेट आहे. मेडिटेशन आपण करणार आहोत, प्राण ॲक्टिवेट होणार आहे. अग्नीच्या जवळ गेलो, प्राण ॲक्टिवेट होईल. कुठल्या हाय एनर्जी फील्डमध्ये गेलो, मंदिरात गेलो, इथे प्राण ॲक्टिवेट होईल. मेन्स्ट्रुएशन सायकल चालू असताना अपान कार्यरत असतो. मलमूत्र विसर्जनाच्या वेळेला अपान कार्यरत असतो आणि तो वायू कार्यरत असताना प्राण ॲक्टिवेट झाला, काय होईल? अडथळा येईल. त्या वायूच्या कार्यात अडथळा येणार आहे. मंदिरात गेल्याने त्या शंकराच्या पिंडीला काय फरक पडणार आहे? दुसऱ्या व्यक्तीला काय फरक पडणार आहे? अग्नीच्या जवळ गेलो, काय फरक पडला? त्या स्त्रीचा वायू बदलला. फरक कुणाला पडलाय? अग्नीला पडलाय. त्या स्त्रीचा वायू बदलला, त्या कार्यात अडथळा आला. विचार करा, हे अक्युमुलेट होत 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 इम्बॅलन्स होणार आहे की नाही होणार आहे? राईट? त्याची परिणिती आपण बघतो आहोत. आता हे बॅलन्स कसं करणार? आपला आयुर्वेद मुळात ना, लाईफस्टाईल ज्या पद्धतीने आपण करतो त्याच्यामध्ये असं आहे की हे इम्बॅलन्स होऊच नये. पण आता बाबा झालंच, तर आता काय करणार? तर काहीतरी औषधी हवी. वन ऑफ द औषधी इज दीपध्यान. हे साकल्याने विचार करून सांगितलेलं आहे. याच्यामधलं सायन्स समजून घ्या. वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज दीपध्यान. ज्या ज्या वेळेला आपण कुंकू लावतो किंवा असं करतो, तर इथे जेव्हा प्रेस करायचं असतं, राईट, इथे प्रेस करतो, आपली पिट्युटरी ग्लँड ॲक्टिवेट झाली. आपण जेव्हा दीपध्यान करणार आहोत, तर जेव्हा 5 मिनटं दिव्याकडे बघणार आहोत, त्यानंतर जेव्हा डोळे बंद करून ओंकार ऐकणार आहोत, गाणार आहोत, सो त्यावेळेला इथे भ्रूमध्यामध्ये आपल्याला दीप किंवा ज्योत इमॅजिन करायची आहे. पिट्युटरी ग्लँड ॲक्टिवेट झाली. अदरवाईज पिट्युटरी ग्लँडला कसं ॲक्टिवेट करणार? सो हा फक्त स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांसाठी देखील हा हार्मोनल बॅलन्स महत्त्वाचा आहे. ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. आणि त्यामुळे ना, स्त्रियांनी हे डोक्यातनं काढून टाका की स्त्री पुरुष समानता आहे, निसर्गामध्ये नाही. कारण निसर्गाने स्त्रियांना पुरुषांच्या वरचं स्थान दिलेलं आहे. ठीक आहे? वरचं स्थान दिलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर. आणि दॅट्स वाय हा जो पुढचा, आजचे पुरुष सोडून द्या, उद्याचे पुरुष कसे हवेत हे तुमच्या हातात आहे. राईट? शुद्ध बीजा पोटी. सो हे जे बीज आहे, सो त्यासाठी आपल्याला गर्भसंस्कार, पंचकर्म हे सांगितलेलं आहे. सो विदाऊट गर्भसंस्कार अजिबात पुढे जायचं नाहीये. आपण ॲज अ पेरेंट म्हणून, कदाचित आज काय तुमच्या डोक्यात हा विषय नसणार आहे, पण जस्ट फक्त डोक्यात ठेवा, पेरेंट्स म्हणून आपण काय काय देऊ शकतोय? तर फक्त आपण देऊ शकतोय त्यांना संस्कार, उत्तम आरोग्य आणि प्रेम. प्रेम मिळालं नाही तर ते चाइल्ड किंवा ते मूल काय करतं? बाहेर भरकटत राहतं ते प्रेम मिळवण्यासाठी. उत्तम संस्कार द्यायचे आहेत आपल्याला. दैवी आपल्याला संपत्ती आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. फक्त पैसे नाहीत, दैवी संपदा द्यायची आहे. 24 प्रकारच्या वेगवेगळ्या दैवी संपत्ती आहेत. आणि आरोग्य. सो आधी त्या आईचं, त्या म्हणजे वडिलांचं, पुरुषांचं, दोघांचं आरोग्य उत्तम पाहिजे. पंचकर्म, गर्भसंस्कार, ते संस्कार आधीपासूनच पाहिजे. या विषयावर खूप बोलता येतं. आपला मुख्य विषय बाजूला नको राहिला. एकच वाक्य सांगतो की जेव्हा प्लान करून आपण करतोय ना, प्लान करतो आपण की लग्न झाल्यावर की कुठेतरी हनीमूनला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं, खर्च करतो. पंचकर्माचा प्लान करा. विचार करा की एखाद्या जीवाचा जन्म वासनेपोटी होतोय
की प्रार्थनेपोटी होतोय? फरक लक्षात घ्या. सो हा प्रार्थनेपोटी व्हायला हवाय. ठीक आहे, राईट. सो हे समाजाला आपण काहीतरी उत्तम देऊ शकू या माध्यमातून. चलो, सो फार सिरियस झालं की काय? ऐकताय ना? सो आपण बघितलं काय काय बघितलंय? कॉन्सन्ट्रेशन. दुसरं बघितलंय झोप. तिसरं बघितलंय हॉर्मोनल बॅलन्स. आणि चौथी गोष्ट काय की पचन. हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. सो प्रत्येकाला अग्नी दिलेला आहे. यज्ञाची प्रक्रिया काय असते? एक अग्नी आहे. आपला मोबाईल कसा चालतो माहिती आहे? एक कॅरियर वेव्ह असते, त्यावर आपली याची वेव्ह माउंट होते आणि ती माउंट झाल्यानंतर पर्टिक्युलर टॉवर सगळीकडे जाऊन कम्युनिकेट होतं. त्याच पद्धतीने यज्ञ काय करत असतो? आपण जो हवीरभाव अर्पण करतोय, अग्नी त्याचं एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, एक व्हायब्रेशन तयार होतात. त्या एनर्जी, त्या व्हायब्रेशनवर आपण आपला संकल्प माउंट करत असतो आणि तो संकल्प मॅनिफेस्ट होत असतो, राईट. आणि दॅट्स वाय वेगवेगळे यज्ञ आहेत. सो हा अग्नी काय करतोय? हे जडाचं रूपांतरण ऊर्जेत करतोय आणि पुन्हा परत हे सगळी सायकल सतत चालू आहे. ह्या सूर्याची एनर्जी झाड आहेत, पानरूपी यंत्र काय करते? अन्नामध्ये रूपांतरण करते. ते अन्न आपण पचनेबल फॉर्ममध्ये घेतोय आणि त्याचं रूपांतरण पुन्हा परत ऊर्जेत होत आहे. अँड दॅट्स हाऊ त्या ऊर्जेचं काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस. त्यालाच म्हटलंय कर्म. कोणी झोपून काढेल, कोणी अभ्यास करून, कोणी गाणं म्हणून, कोणी आणखीन काय, व्हॉट नॉट. काय करायचं ज्याचा त्याचा प्रश्न, ज्याचा त्याचा चॉईस. सो ही ऊर्जा आपल्याला ऑप्टिमायझेशनमध्ये आणायची आहे. अग्नी जास्त तीव्र असला ॲसिडिटी रिलेटेड इश्यूज, अग्नी जास्त मंद असला बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपचन. हा अग्नी आपल्याला बॅलन्स करायचा आहे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार झाला असेल. हा बाह्य अग्नी आपल्या आतल्या अग्नीला बॅलन्स करतो, चेतवतो. ह्याची मदत आपल्याला घ्यायची. अशा अनेक त्याचे फायदे आहेत. हे 4 मुख्यत्वाने लक्षात ठेवा: झोप, कॉन्सन्ट्रेशन, हॉर्मोनल बॅलन्स आणि पचन. क्लिअर आहे? आता आपण जायचं इकडे. कुणाला काही शंका असतील तर विचारा आणि नाहीतर आपण मेडिटेशनला जाऊ. त्यानंतर मग थांबणार आहोत आपण. काही शंका आहेत कुणाला इथपर्यंत? ठीक आहे, चालेल. सो आता आपण मेडिटेशन कसं करायचं आहे बघूयात. काय करायचं आहे त्याच्या आधी आपण एकदा बघूया. आता ओमकार राहिलाय. ओमकार आणि मेडिटेशन 2 भाग राहिलेत. 2 मिनिटात आपण ओमकार बघूयात. रेडी आहेत सगळे? ओमकार न चुकता कसा म्हणायचा आहे शिकायचं आहे? आवाज नाही येते. शिकायचं आहे? हां. सो ओमकार म्हणताना, नीट म्हणताना पहिली महत्वाची गोष्ट आहे, पोट आत जायला हवं. दुसऱ्यांच्या पोटाकडे बघू नका. आपापलं पोट आत जायला हवंय. ओके. ओमकार म्हणताना पोट आत जायला हवं. चला सगळ्यांनी एकदा दीर्घ श्वास घ्या आणि पोट बाहेर येत आहे का श्वास घेताना बघा, तरच आताच जाईल ना. श्वास घ्या, सोडा. पोटाने घेतलाय का? सो त्याच्यासाठी आधी रिलॅक्स व्हावं लागेल. दुसऱ्यांच्या पोटाला हात लावू नका. ओके. सो रिलॅक्स व्हा थोडंसं आणि पोटाने श्वास घ्या. ठीक आहे, मी एकदा दाखवतो. पोटातून वरपर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे. सो दुसरा भाग, पहिला भाग आहे पोट आत जायला पाहिजे आणि दुसरा नियम अतिशय महत्वाचा आहे. नीट आहे का? आपलं सगळं लक्ष आपला ओंकार ऐकण्याकडे पाहिजे. पहिलं म्हणजे पोट आत जायला पाहिजे, आतात जायला पाहिजे म्हणत असताना, आणि दुसरं म्हणजे आपलं सगळं लक्ष आपला ओंकार ऐकण्याकडे पाहिजे. याने आपला ओंकार चुकणार नाही, उत्तम येईल. आता आपण सगळे ताठ बसणार आहोत आणि सगळे 3 वेळेला एकत्र ओंकार गाणार आहोत. ओके. पोट आत जाऊ द्या. चेहऱ्यावर जरा स्माईल ठेवा. एवढा असा गंभीर आपण असं काही करत नाही होता. सो पोटात जायला पाहिजे आणि लक्ष आपलं ओंकाराकडे पाहिजे, आपल्या स्वतःच्या. सो डोळे बंद करा, ताठ बसा. 3 वेळेला आपण गातोय. दीर्घ श्वास घ्या. व्हेरी गुड.
अजून एकदा. ओ. केवळ 2 वेळेला 4 वेळेला आपण म्हणतोय आणि किती फरक पडतोय ना, राईट? ठीक आहे. सो आता आपण दीपध्यान करू. जेव्हा आत्ता सध्या ॲडजस्टमेंट म्हणून आपण इथे समोर ठेवलेलं आहे, दिवा कदाचित दिसणार नाही. घरी जेव्हा आपण करणार आहोत, दिवा हाताच्या अंतरावर पाहिजे, आपल्या डोळ्यांच्या लेवलला येईल असं बघायचं आहे. खुर्चीत बसलं तरी ॲडजस्ट करायचं आहे त्यानुसार. तूप, तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, या 3च गोष्टी चालतील. या व्यतिरिक्त दुसरं चालणार नाही. कॅन्डल वगैरे चालणार नाही, कारण डायरेक्ट त्याचा इम्पॅक्ट डोळ्यांवर होणार असतो, आपल्या एनर्जीवर होणार असतो. ही गोष्ट काय आहे दीपध्यान म्हणजे? आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी हव्यात, ते म्हणजे आरोग्य, धन, आत्मसमाधान आणि तेज. तेज हवं आहे आपल्याला. भा म्हणजे तेज, संस्कृतमध्ये भा म्हणजे तेज, आणि रत म्हणजे लीन असलेला, उपासना करणारा. तेजाची उपासना करणारे ते भारतीय. आपण सारे कोण आहोत? भारतीय. आपण सारे तेजाचे उपासक आहोत. त्या तेजाचं प्रतीक तो सूर्य, तोच म्हणजे हा अग्नी. आणि या तेजाची उपासना आपल्याला करायची. ठीक आहे. सो हे तेज आपल्याला दिसतं. तुपाचा दिवा लावा, कॅन्डल लावा, लगेच त्याच्यातला तेजातला फरक कळतो आपल्याला, राईट? सो दॅट्स वाय याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पण होत असतो. म्हणून या 3 गोष्टी आपल्याला हव्यात. ठीक आहे. याचा ट्रॅक पण शेअर केला जाईल ज्यांना हवा आहे. एक वेगळा ग्रुप पण फॉर्म करू आपण आणि त्यानुसार करता येईल आपल्याला. ठीक आहे. सो आपण करूयात. मला एक इतकं छान ऐकतायत, पटकन एक तत्व सांगतो आणि लगेच आपण करू, फार वेळ घेत नाही. सगळ्या ज्या कॉलेज गोईंग मुलं आहेत ना, तर त्यांच्याशी संवाद साधायला फार मजा येते. कारण एक आशा असते ना, आशा दिसते समोर, म्हणजे होप. तर पहिला भाग काय की बघा, नीट ऐका. कदाचित हे डिबेटेबल गोष्टी आहेत, माझं मत आहे, कुणाला आवडेल नाही आवडेल, पण विचार करा ह्याच्यावर आणि ठरवा. आपण ना मेडिटेटरचं लाईफस्टाईल आपल्याला फॉलो करायचं आहे. ट्राय टू फॉलो दॅट थिंग. त्यातली महत्त्वाची एक भाग आहे आणि प्राऊडली सांगता यायला पाहिजे, आय फॉलो मेडिटेटर्स लाईफस्टाईल. ठीक आहे. सो एक त्याच्यातली महत्त्वाचा भाग आहे, नीट ऐका. पहिलं तत्व म्हणून आयुष्यभर फॉलो करायचं आहे, ते म्हणजे खोटं म्हणून बोलायचं नाही. बघा, खोटं म्हणून बोलायचं नाही. ह्याच्यावर फार डिटेल सांगत नाही. खरंच बोलायचं आहे असं सांगतायत का? खोटं म्हणून बोलायचं नाही, सोय करून दिलेली आहे. गरजच पडली किंवा असं वाटतंच आहे तर शांत बसा. खोटं म्हणून बोलायचं नाही. आणि दुसरं काय, हे कुणालाही वाच्यता करायची नाही. स्वसंवादासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. स्वतःकडे ठेवायचं आहे फक्त, खोटं म्हणून बोलायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, डिबेटेबल आहे, कुणाला आवडेल नाही आवडेल, आजचा विषय नाही, पण सांगून ठेवतोय, कर्ज म्हणून काढायचं नाही. सगळ्या गोष्टी डेबिट कार्डने घ्यायच्या, क्रेडिट कार्डने नाही. आवडेल नाही आवडेल कुणाला, डिबेटेबल आहे, कल्पना आहे याची, पण ह्याच्यावर चिंतन चालू ठेवा या 2 गोष्टींवर. ठीक आहे. तुम्ही खोटं बोलला रे बोलला, पुढच्याला काय इम्पॅक्ट होईल तो नंतरचा भाग आहे. आधी आपल्या हॉर्मोन्सवर परिणाम होत असतो. तसं तुम्ही खोटं हसला रे हसला तरी देखील गुड हॉर्मोन्स तयार होतात. ट्राय करा, खोटं हसा. राईट. सो खोटं हसला तरी देखील गुड हॉर्मोन्स तयार झाले. ठीक आहे. चला, सो दीपध्यान करताना पहिला नियम आपण ठेवूयात. ऐका, आता लक्ष द्या. पहिला नियम आहे तो म्हणजे स्माईल. हसायचं नाही, स्माईल पाहिजे चेहऱ्यावर. सो पुढचे 10 मिनिटं आपण चेहऱ्यावर स्माईल ठेवू शकतोय का? टेस्ट करा. आठवायचं नाही आपलं काही मागचं, राईट? प्रेझेंटमध्ये राहा. सो पहिला नियम काय? स्माईल. दुसरा काय? ताठ बसायचंय. दीपध्यान करतोय आपण, मेडिटेशन करणार आहोत. एक छान पॉवरफुल एक्सपिरियन्स येणार आहे जेव्हा सर्व लोक एकत्र मिळून एखादी गोष्ट प्रार्थना करतात. एक छान वेगळं व्हायब्रेशन तयार झालेलं असतं. तिसरी गोष्ट आहे ज्ञानमुद्रा. 2 बोटांच्या मध्ये एक पेपर पकडलाय असं इमॅजिन करा आणि हलके ओढलाय, तेवढाच दाब द्यायचा आहे. ज्ञानमुद्रा. त्या 2 बोटांच्या मध्ये ना पल्स आहे, ती पल्स फील करण्याचा प्रयत्न करा. 2 बोटांच्या मध्ये पल्स असते, चेक करा मागे. ठीक आहे.
सो स्माईल, ताठ बसायचंय, ज्ञान मुद्रा, आणि चौथी गोष्ट आहे दिव्याकडे 5 मिनिटं पाहायचंय. किती वेळ? 5 मिनिटं दिव्याकडे आपण पाहणार आहोत. आणि 5वी गोष्ट आहे ओमकार गायचा आहे. आज आपण फक्त ओमकार ऐकणार आहोत. एक आपण ट्रॅक लावणार आहोत मागे, आणि त्यात श्री गुरुजींचा म्हणजे काय आपलं त्यांचा आवाज आहे, तो ट्रॅक आहे, आणि त्यानंतर ओमकार असणार आहेत. वेगवेगळे मॉड्युलेशन्स आहेत, वेगवेगळे व्हायब्रेशन्स आहेत. एन्जॉय. चालेल? सो काही शंका असतील तर आत्ताच विचारा, अदरवाईज नंतर थांबणार आहोत आपण. ठीक आहे? डन. चलो. सो थोडा लाईट कमी करता येईल? येस. ट्रॅक चालू करा प्लीज. होईल होईल 2 मिनिटं. रिस्टार्ट करा परत हवं तर. येस. इतरांना त्रास होईल असं काही करू नका. 10 मिनिटात संपतोय. लक्ष द्या. आणि दिसत जरी नसलं तरी डोळे बंद करून ऐकलं तरी हरकत नाही आहे. ठीक आहे? सो प्लीज कॉपरेट. चलो. छान एक्सपिरियन्स येईल. एन्जॉय. थोडा आवाज. ओम स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेशु सकलमते प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवदान दोषी. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माला कमंडलवदा करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियूले डमरू त्रिशूले यस्य स्तौर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्. ॐ ॐ ॐ
तेषां प्रवरव्ययः आरोग्यं देहपुत्रांश्च अतः शान्तिं प्रयच्छवे चत्वारिशल्लात्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तस्तासो अस्य क्रीडाबद्धो वृषभोरुरवीति महो देवो मर्त्यान् आविवेश सप्तहस्तश्चतुर्शृङ्ग सप्तजिह्वो विशीर्षकः कृपात् प्रसन्नवदनः सुखासीनः शुचस्मितः स्वाहान्तु दक्षिणे पार्श्वे देवी वामे स्वरान् तथा बिभ्रदक्षिणहस्तैस्तु शक्तिमन्नं शुचं सुवः सोमरं व्यजनं वामैर्घृतपात्रं च धारयन् मेषारूढो जटाबद्धो गौरवर्णो महौजसः धूम्रध्वजो लोहिताक्ष सप्तार्चः सर्वकामदः आत्मा विमुखमासीन एवं रूपो हुताशनः स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महेशाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदां शतम् सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् शान्ति 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 सर्वांनी डोळे बंद करायचेत.
चलो, तुम्ही इतकं छान ऐकून घेतलं, सो तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आपले ए पी सर सकाळ यांचे विशेष आभार आणि कौतुक की इतका छान प्रोग्राम त्यांनी उचलून धरलेला आहे. सो परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.